Welcome to Neeti Katha Kids. रोहनला त्याचे ब्लॉक्सचे घर बनवायला खूप आवडत असे, पण जेव्हा ते पडायचे तेव्हा त्याला पटकन राग यायचा. तू नेहमीच खराब असतोस, असे तो त्याच्या खेळण्यांना ओरडायचा. एका दुपारी त्याला त्याच्या पलंगाजवळ एक चमचमणारी जादुई अक्षरांची पिशवी दिसली. ती त्याला आपल्याकडे बोलावल्यासारखी वाटली. रोहननी पिशवी उघडली आणि काही अक्षरे बाहेर काढली. त्याला पटकन "तू वाईट आहेस" असे शब्द बनवायचे होते, पण अक्षरे त्याच्या बोटातून निसटली. त्याने परत प्रयत्न केला, पण अक्षरे वेडी होऊन इकडे तिकडे उडू लागली, एक गोंधळ निर्माण करत. त्याला एकटेपणा जाणवू लागला. त्याला त्याच्या तुटलेल्या खेळण्याबद्दल दुःख झाले होते आणि त्याला मदत मागायची होती, पण शब्द काही बनत नव्हते. त्याला भीती वाटली. त्याने पिशवीकडे पाहिले आणि आठवले, एकदा त्याची आई त्याला किती प्रेमाने बोलली होती. त्याने ठरवले, मी पण प्रेमाने बोलेन. त्याने शांतपणे अक्षरे उचलली आणि काळजीपूर्वक "कृपया मदत करा" असे शब्द बनवले. अक्षरे चमकू लागली आणि त्याचे खेळणे जवळ आले. रोहनने आपली खेळणे दुरुस्त केले आणि आनंदाने हसला. त्याला समजले की शब्दांमध्ये खूप शक्ती असते. Like, share and subscribe for more stories.